नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 पाहिला आणि आज आपण पाहणार आहोत पार्ट 2, दृष्टी पलीकडची दृष्टी. प्रत्येक चेहऱ्याच्या हसूमागे दडलेल्या वैयक्तिक अडचणींचा आपल्याला पत्ता नसतो. मी म्हटल्याप्रमाणे स्वतःशी प्रामाणिक राहणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. तुम्ही जर स्वतःमध्ये बदल घडवून आणला नाही तर समाजावर तुमचा प्रभाव कसा पडणार? ज्याच्या अंगी सचोटी आणि सत्यवाद यांच्या जोडीला विलक्षण नम्रता असते तेच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शांतीदूत होतात. नेल्सन मंडेला. एखाद्या खोलीत म्हणजे नुकताच जिथे दोघांमध्ये एखादा वाद झाला असेल तिथे जर तुम्ही गेलात तर वातावरणातील ताण आणि नकारात्मक ऊर्जा या तुम्हाला लगेच जाणवेल. तिथल्या शांततेने तुमच्या कानठळ्या बसतील. विसंवादने देखील असाच विचित्र ताण निर्माण होऊ शकतो. हॅरी अचानक बोलायचा बंद झाल्यामुळे मी विचारात पडलो. मी काही चुकीचं बोललो होतो का? त्याला दुखावलं होतं का? ज्या यजमानाने आपलं उत्तम आदरातिथ्य केलं आहे त्याचा अपमान करण्यासारखं दुसरं शोचनीय कृत्य नाही. त्या भयान शांततेत 2 मिनिट गेल्यानंतर मी मौन तोडायचं ठरवलं. एखादा आवडीचा विषय बरा असा विचार करत मी म्हटलं, मग कुठून घेतलीस ही गाडी? वातावरणातला ताण कमी करण्याचा माझा प्रयत्न जाणवून हॅरीनेही बोलायला सुरुवात केली. त्याच्या मनाला काय डाचत होतं ते मला सांगण्याची मात्र त्याची अजूनही तयारी नव्हती. विषयाला बगल देत त्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मर्सिडीज विकल्यावर मला गाडीची नितांत गरज होती. कित्येक आठवडे मी आणि ललिता सगळीकडे कॅबने फिरत होतो. असंच एक दिवस आम्ही जुहूला मित्राकडे जात असताना ट्रॅफिक सिग्नलमुळे आमची कॅब थांबली. ती नेमकी लेक्सस शोरूम समोर. पहिल्यांदा पाहिलं आणि गाडीच्या प्रेमात पडलो. तिचं सौंदर्य काय वर्णावं. त्या आठवणींनी तो आत्ताही खुलला. ही गाडी म्हणजे तुझा अमूल्य ठेवा आहे तर. त्यावर मान हलवत तो म्हणाला, अशा गाडीमुळे जे सुख मिळतं त्याची सर क्वचितच इतर कशाला आहे. जरा पहा तर हिच्याकडे. डॅशबोर्ड, सविस्तर रीडिंग, पांढऱ्या फोक्स लेदर सीटची शिवण, स्टिअरिंग व्हीलचे स्पर्श. या गाडीला 0 ते 100 स्पीड गाठायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात मर्सिडीज फक्त. त्याने करकचून ब्रेक मारला. आमच्या सीट बेल्ट्सला ओढ बसली. व्हीलवरची त्याची पकड घट्ट झाली. गाडी जागच्या जागी थांबली. समोर ट्रॅफिक वाढलं आहे हे विचारांच्या नादात त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. सॉरी. मान ताणून पुढे काय झालं आहे ते पाहण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला, काय झालं आहेस कोणास ठाऊक. काही हरकत नाही, मी उत्तर दिलं. किंचित काळजीने मी पुढे म्हटलं, तू ठीक आहेस ना? बसल्या जागेवरून पुन्हा एकदा पुढचा आढावा घेण्याचा फोल प्रयत्न करत हॅरी म्हणाला, मी अगदी ठीक आहे, पण मला या गर्दीचं नवल वाटतं. या रस्त्यावर कधीच एवढं ट्रॅफिक नसतं. त्याच्या स्वरात नैराश्य डोकावत होतं. मुंबईचे रस्ते आणि वाहतूक यात कितीही सुधारणा झाली तरी भारताची इंडियाज क्रॅश कॅपिटल ही मुंबईची ओळख आजही कायम आहे. लंडन आणि मुंबई इथल्या गाड्यांची संख्या जवळपास सारखी असली तरी रस्त्यांवरील अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या मुंबईत चौपट आहे. ट्रॅफिकच्या लाल दिव्यांची पर्वा न करता गाड्या बेधडकपणे वाटेल तशी वाट काढतात. त्यामुळे इतर वाहनांचा खोळंबा तर होतोच, शिवाय ट्रॅफिक जॅम होतं ते वेगळंच. असो, त्या क्षणी आम्ही दोघं त्या लेक्ससमध्ये अडकलो होतो. तिथून कुठे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मी मीटिंगला वेळेवर पोहोचू शकणार नाही हे उघड होतं. मी माझ्या सहकार्याला तसा मेसेज केला. आजूबाजूला निष्कारण ठणाठणा हॉर्न वाजवणाऱ्या गाड्यांमुळे कल्लोळ माजत होता. त्या गदारोळात त्याला ऐकू जावं या बेताने मी म्हणालो, आपण आता चांगलेच अडकलो आहोत. माझ्या या नव्या गाडीत सुद्धा मी अडकलो आहे. ती कितीही वेगाने धावू शकत असली तरी त्याचा काही उपयोग नाही. मी अडकलो आहे. हॅरीला गदगदून आलं. आपल्या त्या प्रचंड महागड्या गाडीचं स्टिअरिंग व्हील हाताने ठोकत तो उच्च स्वरात म्हणाला, मला
इतकं अडकल्यासारखं का वाटतं? माझ्या गाडीच्या समोर असलेल्या गाड्यांमधल्या लोकांची चूक आहे का? त्याच्यामुळे एवढी गर्दी झाली आहे का? रस्ते पुरेसे रुंद बांधलेले नाहीत का? मी नाही बांधले हे रस्ते, की तीही माझी चूक आहे? थरथरत्या स्वरात तो पुढे म्हणाला. मी चुकीची गाडी विकत घेतली का? त्याऐवजी मी एखादी मोटार बाईक घ्यायला हवी होती का? आता बाईक घेतली तर ती वेळ निघून गेली आहे का? त्याच्या जीवनात काहीतरी खळबळ माजली होती हे मला जाणवलं, पण त्याबद्दल माझ्याशी बोलण्याची त्याची तयारी नव्हती. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मान झुकवत त्याने दोन्ही हात मांडीवर ठेवले. त्याचे ओठ थरथरत होते. माझी नजर टाळण्यासाठी तो खिडकीतून बाहेर पाहू लागला. त्याच्या बाजूच्या खिडकीत त्याचं प्रतिबिंब उमटलं. त्याच्या नजरेतील व्यथा आणि अश्रू लपत नव्हते. आय एम सॉरी, तो म्हणाला. मला एकदम काय झालं कोण जाणे. काही हरकत नाही. अनेकदा आपल्याला अशी अडकल्याची भावना जाणवते. तुला का बरं अडकल्यासारखं वाटत आहे? मी कळकळीने विचारलं. मला माहीत आहे की तुमच्याकडे तेवढा वेळ नाही. वाटेल तेवढा वेळ आहे तुझ्यासाठी. एकतर या ट्रॅफिकमधून आपली इतक्यात सुटका नाही, आणि दुसरं म्हणजे आजवरच्या माझ्या आयुष्यात इतकं चविष्ट सांबार मला कुणीही खिलवलं नव्हतं. आपल्या सिल्कच्या हातरुमालाने डोळे कोरडे करत तो हसला. मी त्याला खुलवण्याचा प्रयत्न करतो आहे हे त्याला समजलं. कोणाचंही सांत्वन करताना आपण अहेतूक त्याच्या दुःखद ऊर्जेकडे ओढले जातो, आणि नेमकं त्यामुळे त्याच्या वेदनांना हातभार लागतो. म्हणूनच सांत्वनपर संभाषण सुज्ञपणे सकारात्मक ऊर्जा आणणं गरजेचं असतं. कुठून सुरुवात करू? तुला योग्य वाटेल तिथून मी ऐकतो आहे, सुस्कारा सोडत तो सांगू लागला. लेक्सेस सारखी गाडी चालवत असतानाही आपण सुखात नाही असं म्हणणारा मूर्खच म्हणायचा, आणि तो मूर्ख म्हणजे मी. प्रत्येक स्वप्न मी पूर्ण केलं आहे. सगळं आहे माझ्याकडे, पण मला अगदी आतून जाणीव होते की काहीतरी गहाळ झालेला आहे. पुन्हा एकदा खिडकीतून बाहेर बघत तो जणू भूतकाळाचा वेध घेऊ लागला. IIT मुंबई, तिथेच झाली सुरुवात. मुळात मला तिथे कधी जायचं नव्हतं. इंजिनिअरिंग हा माझा प्रांत नव्हता. पण माझे पालक ते काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. इंजिनिअरिंगशिवाय कुठेही पैसा नाही. एकदा का IITत प्रवेश मिळवलास की सगळे सुख हात जोडून तुमच्यासमोर उभे राहतील, असं त्याचं म्हणणं होतं. त्यांना प्रश्न विचारण्याची माझी प्राज्ञा नव्हती, कारण मला मोठं करण्यासाठी त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या होत्या. त्यांच्या पदरात नैराश्य टाकून मी त्यांना कसं काय खाली बघायला लावणार होतो. ट्रॅफिक हल्लं आहे असं वाटल्यामुळे त्याने रस्त्याचा अंदाज घेतला, पण वाहन तसूभरही हल्ली नव्हती. हे पाहून तो पुढे बोलू लागला. मला वाटतं की माझ्या माध्यमातून आपल्या राहिलेल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करून घेण्याचा माझ्या आईवडिलांचा तो मार्ग होता. वडिलांच्या फॅक्टरीमध्ये असलेल्या टेक्स्टाईल यंत्रसामग्रीमध्ये जे अद्ययावत सॉफ्टवेअर वापरलं जात होतं त्याबद्दल त्यांना विलक्षण कुतूहल होतं. आपल्या मुलाने सुपर हिरोप्रमाणे येऊन कंपनीमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी चुटकीसरशी दूर कराव्यात अशी त्यांची आंतरिक इच्छा होती. तू काही सॉफ्टवेअर इंजिनियर नाहीस, तरीही तुझी प्रगती नेत्रदीपक आहे नाही का? मी विचारपूर्वक म्हटलं. तू तर हार्वर्डलाही गेलास. ते केवळ माझा विरोध दर्शवण्यासाठी, त्याने झटक्यात उत्तर दिलं. मग खोल श्वास घेत तो पुन्हा बोलू लागला. माझे आई वडील आणि भावंड यांच्यापासून शक्य तितक्या दूर जायचं होतं मला. जीवन माझ्या पद्धतीने जगायचं होतं, म्हणून मी अमेरिकेला पलायन केलं. आज ऐकताना हास्यास्पद वाटेल, पण हार्वर्ड MBAचा सखोल विचारही मी केला नव्हता. इथून निघायचा हा एकमेव उद्देश माझ्यासमोर होता. मला पूर्ण स्कॉलरशिप असल्यामुळे आर्थिक अडचण कधी जाणवली नाही. वर्षानुवर्ष लादलेला अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर माझं आयुष्य मला माझ्या पद्धतीनं घालवायचं होतं. मग घालवलंस का तू ते तुझ्या पद्धतीने? दुर्दैवाने नाही. मी कोर्स पूर्ण केला, पण माझा जीव काही त्यात रमला नाही. त्या दरम्यान झालेली एकमेव चांगली गोष्ट म्हणजे ललिताची भेट. लिली, तिच्या मैत्रिणी याच नावाने तिला हाक मारायच्या. आम्ही दोघंही दक्षिण भारतीय असल्यामुळे पहिल्या भेटीपासूनच आमचं छान जमलं. तिनं पहिलं आणि
तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं अशी माझी अवस्था झाली. त्या जिंकण्यापुढे ही आलिशान गाडीसुद्धा फिक्की आहे. ती मेडिसिनचा अभ्यास करत होती. तिला बालरोग तज्ज्ञ व्हायचं होतं. मी फार भारावलो होतो. कदाचित मला तिची थोडीशी असूया वाटत असावी. मलाही मेडिसिन शिकायचं आहे हे तिथे असताना माझ्या लक्षात आलं, पण त्याकरता फार उशीर झाला होता. मेडिसिनचा अभ्यास करायला पैसे आणि वेळ या दोन्हींची वानवा होती. दाबून टाकली मी ती इच्छा. मग आम्ही दोघे आमच्या लग्नासाठी भारतात परत आलो. हे सगळं मला सांगण्यासाठी त्याला जीवाचा आटापिटा करावा लागत होता हे दिसत असूनही मी त्याला टोकलं नाही. आमचं वैवाहिक जीवन फार विलक्षण होतं. निदान सुरुवातीला तरी मला तसं वाटलं. ललिताचं प्रशिक्षण सुरू झालं. माझ्या सध्याच्या कन्सल्टिंग फर्मने माझी निवड केली. चांगला 6 आकडी पगार आणि बोनस वेगळा. प्रगतीच्या शिड्या भराभर चढत गेलो. पण त्याची केवढी किंमत चुकवावी लागली मला, हा एकच प्रश्न मी स्वतःला सतत विचारत असतो. आमच्या दोघांच्याही नोकऱ्या अशा आहेत की आमचा बहुतांशी वेळ तिथेच जातो. कामाचे प्रदीर्घ तास आणि तिथे येणारा ताण याचा परिणाम आमच्या नात्यावर होऊ लागला. आम्हाला एकमेकांसाठीच वेळ नव्हता. त्यामुळे मुलं होण्याचा तर प्रश्नच नाही. मगाशी घरी ललिता माझ्याशी अगदी गोड बोलत होती, पण असे प्रसंग हल्ली क्वचितच येतात. एरवी ती माझ्यावर तोंड सुख घेत असते. त्याने मी किती दुखावला जातो हे कळत नाही तिला. त्यातून मग वादाला तोंड फुटतं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की वैवाहिक जीवनात समस्या कशा येऊन उभ्या राहतात. काल तर इतका अतिरेक झाला की तार सप्तकात किंचाळत तिने घटस्फोटाची मागणी केली. त्याची मान आता पुन्हा खिडकीकडे वळली होती. उंचावरच्या त्याच्या घरात समुद्राकडून येणारी जी हवा गार वाटत होती तीच आता अंगाची लाही करत होती. शुद्ध प्रेमाच्या पायावर उभारणी झालेलं नातं इतक्या पटकन कोलमडू कसं शकतं? अलीकडे माझा जीव न ऑफिसमध्ये रमतो ना मला घरी राहावंसं वाटतं. माझ्या स्टेटसचा माणूस सुखी नाही यावर कोणी विश्वास तरी ठेवेल का? किती प्रामाणिक आहे हा. माझ्या मनात आलं, आपला अहंकार इतका तीव्र असतो की दुःख असह्य झाल्याशिवाय आपण तो कोणाही जवळ कबूल करत नाही. किंवा मग त्यासाठी आपल्या अंगी पराकोटीची विनम्रता असावी लागते. हॅरीच्या ठाई त्या दोन्हीचं मिश्रण आहे असं मला वाटलं. सहसा आपण केवळ बाह्य रूपावरून प्रत्येकाची परीक्षा करत असतो. जसे ते बाहेर आहेत तसेच ते आतही आहेत असा समज करून घेतो. त्यामुळे आजच्या जमान्याचा एक विरोधाभास आपल्या लक्षात येत नाही की ज्याच्याकडे जवळजवळ सर्व काही आहे त्याच्याकडे समाधान शून्य असू शकतं. यशस्वी कसं दिसायचं यावर आपण प्रभुत्व मिळवलं तरी आपल्या जीवनाची यशस्वी मांडणी करून ही यशस्वीता अंगी रुजवण्याचं कौशल्य मात्र आत्मसात केलेलं नसतं. हॅरी बोलत असताना माझ्या मनात उमटलेले विचार मी स्वतःपाशी ठेवले. उत्तर देण्यासाठी श्रवण करण्यापेक्षा समजून घेण्यासाठी श्रवण करणं हे त्या क्षणी अधिक महत्त्वाचं होतं. गाडीची चाकं किंचित पुढे सरकली. काही फुटांनी का असेनात. धन्यवाद. आता पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.